वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महासचिवपदी निवड झाल्याबद्दल सोमनाथ साळुंखे यांचा मिरजेत सत्कार करण्यात आला। मिरज येथील वंचित बहुजन आघाडीच्या नूतन कार्यालयामध्ये माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या हस्ते व पुष्पगुच्छ देऊन सोमनाथ साळुंखे यांना शुभेच्छा देण्यात आल्या। वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व घटकातील, सर्व जाती धर्मातील, सर्वसामान्य लोकांच्या साठीचा पक्ष आहे। वंचितमध्ये कोणच वंचित राहत नाही। माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पक्ष प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्ह्यात नवे पर्व सुरू झाले। लवकरच अशोक कांबळे यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी दिली जाणार आहे, अशी माहिती महासचिव प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी यावेळी दिली आहे। तर सांगली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी सुरू असून संपूर्ण जिल्ह्यातून 1 लाखाहून अधिक सभासद नोंदणी करण्याचा संकल्प केलाय, अशी माहिती माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यावेळी दिली। यावेळी नजीरभाई झारी, अल्ताफ खतीब, मिलिंद संधी, नगरसेवक कोल्हापूर, रहीमभाई कवटेकर, भास्कर बापू जगताप, डॉक्टर रविकुमार गवई, अविनाश जकाते, प्रमोद वायदंडे, सागर दरबारे, नंदकुमार कांबळे, राम कांबळे, सुनील कांबळे पेंटर, शब्बीरभाई चिवेलकर, संजय कांबळे, संभाजी साबळे, प्रमोद कांबळे, दीपक कडाळे, गौतम कांबळे, श्रीधर बिर्डे, दयानंद कांबळे, किशोर लोंढे, आनंदा हातेकर हे उपस्थित होते। आव्हान आहे सांगली जिल्ह्यातल्या तमाम जनतेला आणि पक्षातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे की सामान्य वर्गाचे प्रश्न घेऊन आपण मैदानामध्ये उतरूयात। लोक प्रचंड मोठ्या आशेनं आपल्याकडे बघतायत आणि त्या आशा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहूयात। लवकरच अशोकरावांच्याकडे प्रमुख जबाबदारी देण्याचं नियोजन आहे। लवकरच अशोकरावांच्याकडे चांगली जबाबदारी पक्षाच्या वतीनं जाहीर होईल आणि त्या जबाबदारीच्या बरोबरच आपल्याला या जिल्ह्यामध्ये मोठं काम उभं करायचं हे लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी कामाला लागूयात। काही दिवसापूर्वी याच मिरजमध्ये बालगंधर्व कार्यालयामध्ये अशोकरावजींचा प्रवेश पक्षामध्ये झाला आणि एक नवीन पर्व सांगली जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं सुरू झालं। जुने चळवळीतले जुने जाणते मंडळी पक्षामध्ये सहभागी होतात आणि आपल्याला पक्षाला नवी दिशा देण्यासंदर्भात, पक्षाचं कामकाज अधिक गतिमान करण्यासंदर्भामध्ये भूमिका घेतात। ही पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे। सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांनी सर्वसामान्यांना बरोबर घेऊन राजकारण करण्याचा निर्णय घेतला। आपल्या सारख्या सर्व वंचितांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा मार्ग म्हणून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली। मुख्य प्रवाहामध्ये कार्यकर्त्याला आणलं जातं आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राचं महासचिवपद मिळतं। हे फक्त वंचित बहुजन आघाडीमध्ये, याच पक्षामध्ये, बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्येच हे शक्य होतं। आणि आम्ही या ठिकाणी तुमच्या या सत्कार मूर्तीच्या निमित्ताने आम्ही थोडंसं एवढी वचन देतो की येणाऱ्या 1 वर्षामध्ये किमान 1 लाख सभासद आम्ही सांगतो। 1000, 2000, 100, 200 नाही, 1 लाख। कारण 10 तालुक्यामध्ये 10,000 सभासद आम्ही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। फक्त SC, ST, OBC, BJMT, अल्पसंख्याक नसून जनरलमध्ये आपल्या पक्षामध्ये कार्यरत असणारा ब्राह्मण असणार आहे, मुस्लिम असणार आहे, ख्रिश्चन असणार आणि इतर वर्ण जातीचा जो वर्ग आहे, विचारवंत वर्ग आहे, त्या वर्गांना सुद्धा आम्ही घेऊन काम आणि आपलं पक्ष आणि बाळासाहेबांचा विचार या ठिकाणी मजबूत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।